स्वागत। बातमी नागपूरमधून। नागपुरात भारतीय विचार मंच यांनी आयोजित केलेल्या चर्चासत्र कार्यक्रमाला एबीपी माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांनी हजेरी लावली होती। यावेळी विकसित भारतात महिला नेतृत्वाची भूमिका या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं। दरम्यान 2047 पर्यंत आपल्याला विकसित भारत बनायचं असेल तर महिलांचं सामाजिक नेतृत्व निर्माण करणं आवश्यक असल्याचं मत सरिता कौशिक यांनी या कार्यक्रमात मांडलं। और सरिता जी का समाजात महिलांचं नेतृत्व आहे का? तर समाजात महिलांचं स्थान हे दुय्यमच असल्यामुळे आज आपल्याकडे कितीही कायदे असले आणि ते कितीही कडक असले, सतत समाज प्रबोधन जरी होत असलं, मुली शिकत असताना सुद्धा, म्हणजे ही जी गौरी गर्जे आहे ही डेंटिस्ट होती, तरीही हुंडा हा समाजाला मान्य असणारी एक गोष्ट आहे। हुंडा म्हणजे काय? पैसे देऊन एखाद्या मुलाला विकत घेणे आपल्या मुलीसाठी। पण हे मान्य आहे लोकांना आणि अनेक ठिकाणी फक्त तो हुंडा म्हटल्या नाही जात, अनेक असे बळी जात असतात आणि मग आपण काय ऐकतो, पदराला आग लागली। स्वयंपाकघरात काम करत असताना ती पदराला आग अनेक वेळेला लागलेली नसते, ती लावलेली असते। तर हे आजही आपल्या समाजात होतंय। मग कुठे मुलींचं नेतृत्व समाजात? महिलांचं नेतृत्व आहे का? आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर स्पेशल रिपोर्ट।